पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी केलेल्या टीकेचा खोचक शब्दांमध्ये समाचार घेतलेला आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रावरती संशय व्यक्त करत एका लेखातून टीका केलेली होती। त्याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं थेट प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिलंय। तसंच राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने जनतेचा अपमान केला त्याचा मी निषेध करतो असंही ते म्हणाले। दरम्यान निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का अचानक वाढला हे म्हणणं हास्यास्पद आहे अशी टीका करत त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याची खिल्ली सुद्धा उडवली। तसंच लोकांना कन्व्हिन्स करू शकत नसाल तर त्यांना कन्फ्यूज करण्याचं काम राहुल गांधी वारंवार करत असल्याचंही फडणवीस म्हणाले। दरम्यान निवडणुकीतील पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय। तर राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांनी लेखानेच प्रत्युत्तर दिल्याचं बघायला मिळते। जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं फडणवीसांनी म्हटलंय। तसंच काँग्रेस पक्ष आणखीन गर्तेत जाणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची वेळ आली असल्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। मतदानाची टक्केवारी अचानक वाढली हा फारच मोठा विनोद असल्याचं सुद्धा त्यांनी टीका केली आहे। शेवटी मतदान वाढलेल्या जागी एनडीए जिंकली म्हणणं हास्यास्पद असल्याचा उल्लेख सुद्धा त्यांनी या लेखामध्ये केलेला आहे। तर माढ्यात शेवटी 18% मतदान झालं तिथे शरद पवारांचा उमेदवार जिंकल्याचा उल्लेख या लेखामध्ये फडणवीसांनी केला आहे। तर वणीमध्ये शेवटी 13% मतदान झालं तिकडे उद्धव ठाकरेंचा उमेदवार जिंकल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर श्रीरामपूरमध्ये 12% मतदान झालं आणि तिकडे काँग्रेस विजयी झाली याची सुद्धा आठवण देवेंद्र फडणवीसांनी करून दिली आहे। संविधानिक संस्थांवरती शंका देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहात असा सवाल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला आहे। तर महाराष्ट्रात झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला याची मला जाणीव असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रातील कौलाचा अपमान करणार असाल तर जनता माफ करणार नाही असा इशारा सुद्धा दिलेला आहे। तर महाराष्ट्रातील जनतेच्या अपमानाचा कायम निषेध करेन असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। कन्व्हिन्स करू शकत नसाल तर कन्फ्यूज करा हेच काम राहुल गांधी करतायत असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। राहुल जी को इतना ही कहना चाहूंगा कि ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे। या साऱ्या मोदीजींच्या निवडणुकीमध्ये जे खोटं बोलले त्याचा बदला महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणुकीमध्ये घेतला। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टीला 33 लाख मतं काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे कमी झाले आणि भाजपा महायुतीचे मतं 69 लाखांनी वाढले। 3 करोड 17 लाख मतं मिळाले कारण लोकांनी छूटचा बदला घेतला। लोकांनी मोदीजींच्या विरुद्ध जे खोटं नरेटिव्ह पसरलं त्याचा बदला घेतला आणि विकासाला मतदान केलं। जनतेला हे माहीत झालं की एकीकडे मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जर महायुतीचं सरकार आलं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राचं भलं करेल, या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करेल। म्हणूनच जनतेने आम्हाला मतदान केलं, म्हणूनच आम्ही या ठिकाणी पुढे गेलो आहे आणि आता राहिलं पुढचं। आता जनता ही विकासावर मतदान करणार आहे। काँग्रेसच्या खोटारड्या मशाल यात्रेवर मतदान करणार नाही। हे खोटारडे किती घरोघरी फिरले यांचं काही होणार नाही। ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाला जागा वाटप केलं या लोकांनी, निवडणूक आयोगाने केलं जागा वाटप आहे की त्यांना एवढ्या आणि त्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मतदान केंद्रावरती ज्याला सेटिंग म्हणतात राहुल गांधी ते केलेलं आहे। राहुल गांधींच्या कालच्या लेखानं म्हणा, कालच्या भूमिकेनं म्हणा, फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगातल्या लोकशाही मानणाऱ्या अनेक देशामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं। जेवढी एनर्जी लागते तेवढी एनर्जी तयार करणारी अशा प्रकारची नेट झिरो बिल्डिंग ही महाऊर्जामध्ये आज तयार झाली। त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे।
2018 साली याचं काम सुरू केलं होतं. आज त्याचं उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होतोय. आणि एवढंच नाही तर ऊर्जेच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अतिशय उत्तम काम केलेलं आहे. विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्राने 5 लाख पंप लावलेले आहेत. संपूर्ण देशामध्ये 4 लाख पंप लागले आणि एकट्या महाराष्ट्राने 5 लाख पंप लावलेले आहेत. दुसरं, सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत 16,000 मेगावॅटचे फीडर हे आपण त्या ठिकाणी सोलरवर नेतो आहोत. त्याचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे. डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे जो आपण 2026 पर्यंत पूर्ण करणार आहोत. एक अजून टार्गेट आहे की 2025च्या डिसेंबरपर्यंत प्रमुख सरकारी इमारती या सगळ्या सोलराईज झाल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं देखील काम चाललेलं आहे. एकूणच सोलर असेल, विंड असेल, या ठिकाणी हायड्रो असेल, अशा सगळ्या क्षेत्रात आणि हायड्रोजनच्या क्षेत्रात देखील आता महाराष्ट्राने भरारी घेतली आहे. म्हणल्याप्रमाणे काल लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे. फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील. साहित्य 99व्या साहित्य संमेलन साताऱ्यात झालेलं आहे निश्चित. आता चांगली गोष्ट आहे. आमचं पूर्ण सहकार्य असतंच त्याला आणि चांगल्या पद्धतीनं ते आपण त्या ठिकाणी पार पाडू. सामाजिक गुप्तांवर जे आरोप होत आहेत त्या बाबतीत चौकशी आणि कारवाई कधी होणार? असं आहे की ज्या आरोपांमध्ये पुरावे असतील, जिथे तथ्य असेल तिथे पूर्ण चौकशी होईल आणि कारवाई होईल. सामाजिक रितेश राणे यांनी आता गिरीश भाऊंना विचारा. सामाजिक विभाग आणि मागासवर्गीय विभागाचा मागासवर्गीय विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे गेलेला आहे, त्यामुळे त्या विभागावर अन्याय होता असं सांगितलं. आता मी हे 3ऱ्यांदा सांगतो आहे. केवळ जनतेने नाही, माध्यमाने देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या बजेटच्या नॉर्म्समध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात. त्याची तरतूद ही त्या हेडखालीच करावी लागते. आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत. आपण निधी वळवला किंवा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो 3ऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो. बजेटमध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणं चूक नाही आणि तो खर्च करणं देखील चूक नाही. मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सांगतो, पैसा कुठेही वळवलेला नाही. त्या विभागातच तो पैसा दाखवणं हे बजेटचं कंपल्शन आहे. त्याप्रमाणे त्या बजेटमध्ये दाखवलेला आहे आणि त्यातनं तो खर्च केलेला आहे. सामना के नेता होने के बावजूद भी राहुल गांधी अक्सर चुनाव के बाद इस तरह के सवाल उठाते हैं, इलेक्शन कमीशन पे सवाल उठाते हैं. देखिए, मैं राहुल जी को इतना ही कहना चाहूंगा कि ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे. सामनाच्या निवडणुकीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली टार्गेट आहे की केलं जातं सर. राजकीय लाभासाठी लष्कराच्या गणवेशाचा वापर केला गेला आणि हा अधिकार कुणी दिला? सामना काय 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 फार कुठं कोणाला सर्टिफिकेट देणारी संस्था आहे की काही त्यांनी खूप मोठं काही काम केलेलं आहे? काय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामना होता. आता काय? थँक्यू साहेब, थँक्यू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली. ज्या कामाकरता, ज्या कार्यक्रमाकरता ते आलेले होते, पुण्यामध्ये महाऊर्जाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन होतं, त्याकरता ते आलेले होते, त्याच्याविषयी सुद्धा त्यांनी सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. दरम्यान एक विषय समोर चर्चेत येतोय तो असा की राहुल गांधींनी जे लिहिलं होतं, जे बोललं होतं त्याच्याविषयी फडणवीसांनी लेखानेच उत्तर दिलं. फडणवीसांनी जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरासंदर्भात सुद्धा आता प्रसारमाध्यमांनी फडणवीसांना विचारलं आणि त्याविषयी उत्तर त्यांनी दिलं. आता आपण जाऊया